आदित्य आणि पारूच्या मैत्रीच्या नात्याबद्दल मला काहीच प्रॉब्लेम नाही. आपली दोन्ही मुलं अतिशय समजूतदार आहेत, त्यांना त्यांच्या मर्यादा माहिती आहेत. उलट तू पारूसाठी जो मुलगा पसंत करशील त्याची शहानिशा करण्यासाठी मी आदित्यलाच सांगणार आहे. मारुती, काय झालं? राहिले मॅडम, मला जरा बरं वाटत नाही. काय होतंय मारुती? ते कुणीतरी मला असं उंचवर घेऊन जाऊन ढकलून दिल्यासारखं वाटतंय. कुणीतरी माझ्या पोटामध्ये असा गरम विस्तव टाकल्यासारखं वाटतंय. माझ्या अंगाची ना लाई होती असं मला वाटतंय. बरं ठीक आहे, काळजी घे. हे बघ, तू आता आराम कर आणि मी यातले काही फोटोज निवडून ठेवते. तुला बरं वाटलं की आपण बघू. कशी आहेत? हा, तू माझ्यापेक्षा मोठी आहेस का माझ्यापेक्षा जास्त पावसाळे बघितलेत तू? का यांच्या खेळ खंडोबामध्ये तू पण सामील होतीस? मामा, तुमची काही चूक नाही. तिला तर काही माहिती नव्हतं. तू आतमध्ये चाल. मनापासून माफी मागतो मामा तुमची, प्लीज. मला मान्य आहे की आम्ही खोटं बोललो आहे, पण तुम्हाला फसवण्याचा हेतू नव्हता. हो, खरंच सांगतोय. तुम्ही मारूला घेऊन निघालात. तुम्हाला कसं थांबावं खरंच कळतच नाही. परत एकदा सांगतोय मामा तुम्हाला, माझं पारूवर खूप मनापासून प्रेम आहे. तिच्याशिवाय नाही राहू शकत. हे बघा मारुती मामा, मला माहिती आहे की तुमचं पारूवर, आदित्य दादांवर खूप प्रेम आहे, पण मग तुम्ही त्यांच्या नात्याबाबतीत एवढी टोकाची भूमिका का घेताय? मला माहिती आहे की गरीब श्रीमंत हे सगळे भेद मानणारे लोक असतात जगात, पण आदित्य दादा, आम्ही सगळे असे आहोत का? नाही. मला माहितीये की तुमच्या स्वामीनिष्ठेवर कोणाला संशय येऊ नये म्हणून तुम्ही पारूला विष दिलं. याने तुमचा मान, सन्मान, स्वाभिमान तसाच राहिला असता. पण जर त्या दिवशी पारूला काही झालं असतं ना, तर आदित्य दादा कसे जगले असते तिच्याशिवाय? तुम्ही त्यांच्या पण जगण्याचा हक्क हिरावून घेतला असता. आणि तुम्ही तरी तुमची स्वामीनिष्ठा सिद्ध करून पण तुमच्या स्वतःच्या मुलीला गमावून सुखात राहिला असतात. मग पारू आणि आदित्य दादा यांना कळतंय ते दोघं काय करतायत ते. लहान नाहीये ते आता. त्यांना स्वतःच्या आयुष्याचा निर्णय घेण्याचा हक्क आहे. आपण सगळे कोणीच नाही. त्यांचं आयुष्य त्यांनी कसं जगायचं हे ठरवणार आहे. बघा मामा, पारू आणि आदित्य दादा यांचं नातं खूप पवित्र आहे. आत्ता फक्त आपण हे आईंना सांगू शकत नाहीये कारण पण याचा अर्थ असा होत नाही की आम्ही सगळे तुम्हाला फसवतोय. काय करून बसलो मी हे काय करून बसलो? अरे देवा, कुठल्या धर्मसंकटात अडकवलंय मला?
एका बाजूला माझ्या मुलीचं प्रेम आणि एका बाजूला माझी स्वामीनिष्ठा. स्वामीनिष्ठा सिद्ध करायला गेलो तर मुलीचा बाप म्हणून नालायक ठरतो मी, आणि माझ्या मुलीची बाजू घेतली तर खाल्ल्या मिठाला फसवतोय मी. अरे मग माझ्यासारख्या फाटक्या बापानी करायचं काय? करायचं काय? अरे आता आम्ही गरीब होतोय, आमची चूक आहे का? हा, माझ्या पोरीनं प्रेम केलं, माझी काय चूक आहे त्याच्यात? आता तुम्ही एवढे मोठे श्रीमंत, माझी काय चूक आहे याच्यात? अरे कोण श्रीमंत, प्रतिष्ठा, समाजाने ना अशी फुटपट्टी लावली मोजमाप करायला, मग गरीब माणसाने करायचं काय? काय करायचं काय गरीब माणसाने? नाही हे बघा, माझ्या आता लक्षात आलंय, मला सगळं कळतंय. बस माझं आता ठरलंय. तुम्हाला काय करायचं ना तुम्ही करा. तुम्ही शांत हो. आजपासनं ह्यो मारुती काही बोलणार नाही, एकदम तोंड बंद ठेवणार. तुम्हाला करायचं ते करा, करायचं ते करा. मामा मामा